तर शरद पवारांच्या पक्षाच्या वंडार पाटलाच्या मुलाची हत्या झाली होती। महेश पाटील अटकेत होता, मात्र त्याची निर्दोष सुटका झाली। दरम्यान आपल्यासह मुलाला मारण्याची सुपारी वंडार पाटलांनी दिल्याचा महेश पाटलांनी आरोप केलेला आहे। पुण्यातील आंदेकर प्रकरणासारखं माझ्यासोबत घडू नये असं महेश पाटलांनी म्हटलं। हे जे माझ्यावरचे आरोप लावते संपूर्ण खोटं आहे साहेब। ज्या आज निर्दोष सुटले ह्या केसमध्ये, म्हणून त्याने आम्ही अपीलमध्ये जाऊ नये, त्याच्यामुळे आम्हाला त्या दबावामध्ये ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आमच्यावर हे खोटे आरोप करत आहेत। काही ऑडिओ क्लिप देखील ते आणण्याचं समोर आणलेलं आहे असं बोलतात। सर्व खोटं आहे ते। आता त्याच्यामध्ये आता त्यांनी जर कंप्लेंट केली असतं किंवा गुन्हा दाखल असं, पोलीस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच। काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जे एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली, आयुष कोमकर म्हणून, तर त्याच्यामध्ये सुद्धा 6 दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले, परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला। तसंच माझ्या मुलात सुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे। आमच्यावरती आलं तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ। परंतु एक मुलगा जेव्हा वंडार पाटीलच्या मुलाची मर्डर झाली तर तो जन्माला पण नव्हता आला, तर त्याच्यामध्ये त्याचे काही दोष नसताना तो आज कॉलेजला जातो, त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य त्याचं सुद्धा ठीक नाही आहे। म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जे हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणलेले ते हत्यारं